विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट हे प्रकरण पाहिलेलं आहे. या प्रकरणामध्ये जे काही आपण प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत ते आपण पुन्हा पुन्हा सोडून त्याची प्रॅक्टिस करावी अशी अपेक्षा करतो. आज आपण त्याच्या पुढं प्रकरण आहे ते पाहणार आहोत. त्याचं नाव आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, नफा न मिळविणाऱ्या संस्थेचे लेखे. या अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे फायनल अकाउंट्समध्ये जशा प्रकारे आपण अकाउंट्स तयार केलेले तसेच आपल्याला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे फायनल अकाउंट्स तयार करायचे आहेत. हे फायनल अकाउंट्स तयार करण्या अगोदर आपल्याला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हे काय आहे हे सविस्तर समजणं आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आपण पार्टनरशिप, त्याचं मिनिंग, ऑब्जेक्टिव्ज, फीचर्स पाहिल्यानंतर ही संस्था समाजामध्ये कशा प्रकारचं कार्य करते हे आपल्याला कळतं. तशा प्रकारे हे नफा न मिळविणाऱ्या संस्था म्हणजे संपूर्ण जग हे नफा मिळविण्यासाठी सगळ्या कार्य करत असताना देखील समाजामध्ये अशा काही संस्था असतात की जे नफा न मिळविण्यासाठी काम करतात, केवळ लोकांची सेवा करण्यासाठी काम करतात. अशाही संस्था समाजामध्ये असतात हे आपल्याला माहीत नसतं. या संस्था या सुप्त रीतीने समाजामध्ये काम करत असतात, समाजाची सेवा करत असतात. कारण समाजामध्ये अशा काही कल्याणकारी विचाराच्या व्यक्ती असतात की त्यांना समाजाच्या कल्याणातून आनंद मिळत असतो. आणि म्हणून ह्या सामाजिक संस्था, सामाजिक कल्याण करणाऱ्या संस्था निर्माण करत असतात. म्हणून समाजामध्ये दोन प्रकारच्या संस्था स्थापन झालेल्या असतात. एक व्यापारी स्वरूपाच्या संस्था आणि दुसऱ्या अव्यापारी स्वरूपाच्या संस्था. व्यापारी स्वरूपाच्या संस्था म्हणजे ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्स आणि अव्यापारी स्वरूपाच्या संस्था म्हणजे नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्स. अँड नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्स इज कॉल्ड नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. यालाच आपण नफा न मिळविणाऱ्या संस्था असं म्हणत असतो. बिकॉज ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्स आर एंगेज्ड इन प्रॉफिटेबल ॲक्टिव्हिटीज, दॅट इज प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. बट नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न इज ऑल्सो एंगेज्ड but not in profitable activities but providing services to society and its member. Its main objective is not to earn but to provide good and qualitative services to its member and society. So these concerns are very important to build the society. For example, sole trading concern, partnership firm, joint stock company, public sectors, etc. are the examples of trading organizations. And Rotary Club, Lions Club, Sports Club, educational institutes, charitable hospitals, gardens, universities, schools, colleges, libraries, etc. are the examples of not for profit concern. म्हणजे एकल व्यापारी संस्था, भागीदारी संस्था, संयुक्त स्कंद प्रमंडळ, सार्वजनिक क्षेत्रात असलेल्या लिमिटेड कंपन्या ही व्यापारी संस्थांची उदाहरणे आहेत. तर क्रीडा मंडळे, शिक्षण संस्था, दवाखाने, ग्रंथालये, शाळा, कॉलेजेस, वाचनालये या ज्या संस्था आहेत, ही जी मंडळे आहेत, ही सर्व ही नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याची उदाहरणं आहेत. नफा न मिळविणाऱ्या या संस्था आहेत.
अशा संस्था आपला हिशोब ठेवण्यासाठी काही पुस्तकं ठेवत असतात. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन कीप्स बुक्स like journal, ledger and prepare trial balance, and on the basis of trial balance they prepare final accounts like trading account, profit and loss account and balance sheet. Like this, not for profit concern also keeps the books like cash book, ledger and receipt and payment account, and on the basis of receipt and payment account it prepares income and expenditure account and balance sheet. It is called final accounts of not for profit concern. So this is the difference between trading organization and not for profit concern. These two types of institutions are working in our society. Both are important for the society because one is provide goods and services in the remuneration of cash, but second is providing services in minimum charges or free. So both are important to build our society, to progress our society, to development of our society. So we are today understanding the meaning of not for profit concern. Not for profit concern is the concern which is formed not to earn a profit but to provide good services to its member and society. The work of not for profit concern is very important to inner building of society. It promotes sports in the society, it spreads education in the society, it promotes art in the societies like singing art, picture art, dancing art, etc. It promotes sports like cricket, hockey, kabaddi, etc. It promotes reading. They form reading rooms, libraries. This is the food of our mind and they feeds us to fulfill our mind and we became thoughtful person by the service of these societies. So this society is very important for our society and its member. But what is the income of this society? Not for profit concern get the incomes by subscription from the members and some persons from society, donations, admissions, entrance fees, grant and subsidies from government. These forms are incomes to this society. This income is expended on some programs to give salary to its workers, rent of building, printing and stationaries, etc. So, not for profit concern keeps some books
to accounting the transactions like cash books. All receipts are recorded in the cash book and all payments are recorded in the cash book. Receipts are recorded on the debit side and payments are recorded on the credit side of the cash book. And then it prepare a ledger accounts and balancing of ledger accounts, then prepare receipt and payment account. Receipt and payment account is the final account, like trial balance of trading organization. On the basis of receipt and payment account, it prepare final accounts, which is called income and expenditure account and balance sheet. This concern keeps account because all the incomes get from society. Therefore, the concern must be responsible to the society, responsible to the members. So it is its duty to show the accounts of books to society and members. So it is necessary to maintain the proper books of account. Like this, we have seen the meaning of not for profit concern. Now we are going to explain the features of not for profit concern. The first feature of not for profit concern is provide services is main objective. We have seen that the main objective of not for profit concern is to provide good and qualitative services to its member and society. It is the main object. To earn is not the object of this society. So it works to do our objectives. Next feature is promotion of our sports education. Not for profit concern works to promote the culture in the society, to spread the education in the society, to promote reading in the society, to promote sports in the society, because these things are very important to inner building of society, inner building of youth. Our youth must become strong, and he becomes strong by these services. So the work of not for profit concern is the work of social welfare. It is the different work from trading organization. It gets social welfare from our work. Next is social welfare. All trading organization provides goods and services taking remuneration, but not for profit concern provides services free or minimum charges, because its main objective is to provide only and only services to society, not to earn profit. So the work of not for profit concern is welfare work. म्हणून अशा प्रकारे हे या संस्था या सामाजिक कल्याणाचं काम करत असतात. सामाजिक कल्याण हे अतिशय महत्त्वाचं आहे.
Next is administration. The administration of not for profit concern made by a executive committee. They form a executive committee by elected representative of members, and this executive committee governs the society. म्हणजे या सर्व सभासदांमधून त्यांचे प्रतिनिधी निवडले जातात आणि त्या प्रतिनिधीची एक कार्यकारी समिती निर्माण केली जाते आणि त्या कार्यकारी समितीद्वारे या संस्थेचा कारभार पाहिला जात असतो, हिशोब पाहिला जात असतो. त्या समितीवर एक अध्यक्ष असतो, एक सेक्रेटरी असतो. सेक्रेटरी करवी हे दैनंदिन कामकाज पाहिलं जात असतं, त्याचं व्यवस्थापन केलं जात असतं. नेक्स्ट आहे प्रिपेअर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न इज रिस्पॉन्सिबल फॉर society and for its members, so it prepare receipt and payment account, income and expenditure account and balance sheet. It is necessary also to complete the provisions of law related to them. These societies formed under the Charitable Trust Act, like Charitable Mumbai Public Act, or cooperative societies, Maharashtra Cooperative Society Act. So this maintaining the books is very important. Creation of funds. अशा प्रकारे हे प्राप्ती व शोधन खाते आणि उत्पन्न व खर्च खाते आणि स्थिती विवरण तयार केले जात असते. कशासाठी? तर त्या कायद्याच्या पूर्ततेसाठी. आणि या संस्था समाजाकडून उत्पन्न घेत असल्यामुळं, समाजासाठी कार्य करत असल्यामुळं समाजाला उत्तरदायी असतात त्या. म्हणून समाजाला दाखविण्यासाठी, त्यांच्या सभासदांच्या समोर हिशोब ठेवण्यासाठी अशा प्रकारची पुस्तकं ही संस्था तयार करत असते आणि आपल्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर कायद्याच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीची पूर्णता करण्यासाठी देखील अशी पुस्तकं तयार करणं आवश्यक असतं. नेक्स्ट आहे क्रिएशन ऑफ कॅपिटल फंड. अशा संस्था भांडवल निधी तयार करत असतात. ट्रेडिंग ऑर्गनायझेशनला त्यांचं स्वतःचं भांडवल असतं. सोल ट्रेडिंग कन्सर्नमध्ये स्वतः भांडवल पुरवत होतो. भागीदारी संस्थेमध्ये भागीदार आपलं भांडवल एकत्रित आणून व्यवसाय सुरू करत असतात. जॉइंट स्टॉक कंपनीमध्ये शेअर्सच्या विक्रीतून भांडवल गोळा केलं जातं. परंतु नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये नफा न मिळविणाऱ्या संस्थेमध्ये मात्र भांडवल म्हणून एकदाच अशी रक्कम मिळत नाही. म्हणून ते आपल्याला मिळालेल्या वर्गणीमधून, देणगीमधून किंवा शुल्कामधून त्या ठिकाणी भांडवल निधी तयार केला जात असतो. दिस कन्सर्न क्रिएट कॅपिटल फंड फ्रॉम द सबस्क्रिप्शन, ॲडमिशन फीस, एंट्रन्स फीस, ऑल स्पेशल टाईप ऑफ डोनेशन. अशा रीतीने हे भांडवल तयार करतात आणि या संस्था समाजासाठी ते चांगल्या प्रकारचं कार्य करत असतात. म्हणून आपल्याला या प्रकरणामध्ये आता जे काही अकाउंट्स तयार केले जाणार आहेत, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट, हे आपण आता एका अकाउंटची अगोदर माहिती घेऊ आपण. प्रथम रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, यानंतर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. हे कशा प्रकारचे असतात, त्यांच्यामध्ये येणाऱ्या आयटम्स कोणकोणते असतात, त्या आयटमचा अर्थ वगैरे काय आहे आणि त्या अकाउंट म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये वगैरे आपण या पुढच्या पिरियडला घेऊया. आतापर्यंत इथंच थांबूया. ठीक आहे, धन्यवाद.